नमस्कार फ्रेंड्स, आजचा हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्ही नवीन ट्रॅक्टर घेत आहे आणि तुमच्या मनामध्ये हेच क्वेश्चन येत आहे की 16/9/28चा टायर घ्यायला पाहिजे की 14/9/28चा टायर घ्यायला पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनी सांगत आहे। आतापर्यंत मी गाडी जी आहे ते 14/9/28चीच घेतली आणि माझी जे अर्जुन आहे हा 16/9/28च्या टायरमध्ये आहे। नो डाऊट 16/9/28 एकदम मस्त टायर आहे शेतीच्या कामासाठी, पण 14/9/28 पण काही वाईट नाही आहे। ठीक आहे, 14/9/28 पण छान टायर आहे। आता मी तुम्हाला सांगतो 16/9/28चा जो टायर असते, हा जो टायर आहे हा शेतीच्या कामासाठी सक्सेसफुल, पण सीड्रिलसाठी फेल्युअर। चना पेरू शकता तुम्ही 16/9/28च्या टायरच्या गाडीने, खूप मस्त होऊन जाईल आणि ग्रिप पण चांगली पकडेल। पण जर 16/9/28च्या टायराला गाडीला जर तुम्ही गहूचं पेरणी यंत्र सीड्रिल लावलं, गहूची पाटी, तर गव्हाच्या पाटीवर चक्का येते गाडीचा टायर। ठीक आहे, मग नाही तर तुम्हाला मग ते घासत चाला काही ना काही, म्हणजे जसा 14/9/28चा टायर बरोबर त्याच्या लाईनीत चालते, तर 16/9/28चा टायर त्याचा बेडवर येते चालवताना। तर हा एक 16/9/28चा टायर आहे। सेकंड गोष्ट, 16/9/28च्या टायरपेक्षा 14/9/28चा टायर म्हणा की 13/6/28चा टायर म्हणा, हे ट्रॉलीवर चांगले काम करते। मोठा टायर असल्यामुळे जर कमी जागा असली काही असली तर ट्रॉलीचा जे हे आहे कनेक्टर, त्याला हा टायर लवकर हे होते, कनेक्ट होते आणि पलटायला त्रास होते। तर 16ची गाडी जर तुम्ही ट्रॉलीचं काम करत आहे तर 16च्या टायराच्या मागे नको लागू। सगळ्यात बेस्ट टायर जो आहे ट्रॅक्टरसाठी कॉम्बिनेशनमध्ये 14/9/28 प्लस 750/16 आणि 13/6/28 6/16च्या टायरात। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा। चला, असेच मी कामाचे व्हिडिओ नंतर तुम्हाला नक्की पाठवत राहील। चला, थँक्यू। आणि अर्जुन 555 बेस्ट गाडी आहे, सिरियसली सांगत आहे। या गाडीसारखी गाडीच नाही बनू शकत। मी विकून पुन्हा अर्जुन 555 घेतली, प्राऊड ओनर। चलो, थँक्यू।